नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी टेस्ट ज्यावेळेस संपन्न झाली त्यामध्ये या पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये पेसा क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये 80% पदभरतीस मान्यता दिली गेली होती. नंतर बऱ्याचशा काही घडामोडी घडत गेल्या. नंतर अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या निवडी संदर्भात पुढे जाऊन उच्च न्यायालयातून स्थगिती देण्यात आली. बराचसा मध्यंतरी कालावधी उलटला. आता त्याचा एक निकाल आपल्या हाती आलेला आहे. संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहोत. काय दिलेला आहे निकाल, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा नुकतीच परीक्षा परिषदेने वर्षातून दोनदा आयोजन करण्याचं ठरवलेलं आहे आणि जून जुलैमध्ये आपण नुकतंच या परीक्षेला सामोरं जात आहोत. कारण आपल्याला माहिती आहे टीईटी अनिवार्य केल्यापासून आता ही सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली गेलेली ही असणारी परीक्षा आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी महागुरु 1.0 बॅचचं आयोजन केलं जाते आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शन लाभणार आहे खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर. महत्त्वपूर्ण असे त्यांचे 2 विषय मराठी आणि इंग्रजी आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम अनेक वर्षाच्या त्यांच्या अनुभवातून अनेक शिक्षक वर्गांचं विद्यार्थी वर्गांचं पात्रता धारण करण्याचं आणि पुढे जाऊन शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे. अगदी तंतोतंत 30 टीम तुम्हाला लाभत आहे. सर्व बॅचची डिटेल स्क्रीनवरती आहे. ऍडमिशन सुरू आहे. दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे किंवा आणखीन एक जे रुजू असणारे शिक्षक वर्गांसाठी सुद्धा सेम वे गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलं आहे. सर्व बॅचचे डिटेल स्क्रीनवरती आहेत. कॉन्टॅक्ट नंबर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप लिंक आहे. पहिल्यांदा ऍप त्या लिंकवरती जाऊन ऍप इन्स्टॉल करा आणि बॅच परचेस करा लवकरात लवकर, कारण तुमचं यावर्षी पात्रता धारण करण्याचं स्वप्न निश्चित होणार आहे या बॅच थ्रू. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घ्यायचा आहे. चला बघूयात आजची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यातल्या एक एक गोष्टीविषयी आपण चर्चा करूयात. आता काय दिलेले आहे आणि पूर्वीचा जो काही या संदर्भातली जी काही माहिती आहे ते सुद्धा बघूयात. 25/2/2026 हे असणार शिक्षण आयुक्तालयामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद की ज्यामध्ये पेसा क्षेत्रामध्ये असणारे जिल्हे सुद्धा दिलेले आहेत. अहमदनगर म्हणजे सध्याचं असणारं अहिल्यानगर असेल, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ. विषय कशा संदर्भात की जो अगोदर मी तुम्हाला विश्लेषण केलेलंच आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 11/2/2026 नुसार पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती बाबत आता या संदर्भातले जी काही पूर्वीचे असणारे शासन परिपत्रक आहेत त्याचे क्रमांक सुद्धा दिसत आहेत. उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 सामान्य प्रशासन विभाग यांच्या 1/2/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्यातील प्रमुख पेसा क्षेत्रातील पदभरती करण्याची तरतूद देण्यात आली. पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती करता संदर्भ क्रमांक 2 दिनांक 3/4/2023 बरोबर रोजीच्या शासन पत्राद्वारे वित्त विभागाच्या परवानगीनुसार किती पदांच्या जवळजवळ 80% रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती. या तारखेला सन 2023 मध्ये ग्राम विकास विभागामार्फत पेसा क्षेत्रात अन्य प्रवर्गातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कारवाई झाल्यानंतर नव्याने शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्ह्याकडून कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. म्हणजे त्यानंतरची जी काही भरती प्रक्रिया झाली आणि त्यानंतर जे काय नंतरच्या कालखंडामध्ये आंतरजिल्हा बदल्या झाल्या. आता उपलब्ध न झाल्यामुळे शिक्षक की त्या संदर्भात त्यांना कार्यमुक्त देखील केलं गेलं नव्हतं. बरोबर. पुढे तरी अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या जिल्ह्यातील उमेदवारालाच पात्र असल्याने पवित्र प्रणाली मार्फत पदभरतीस काही कालावधी लागण्याची शक्यता विचारात घेऊन म्हणजे याला खूप लांबलचक प्रोसेस होती. मग त्यामुळे भरती प्रक्रियेला विलंब लागत होता. त्यामुळे काय केलं संदर्भ क्रमांक 3 येथील 10/8/2023 रोजीच्या शासन पत्रान्वये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची 2022 ची दुसरी टेक जिल्ह्यात दिलेल्या एसटी पेसा उमेदवारांसाठी गुणवत्तेनुसार नियुक्ती करण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे भरतीला विलंब लागू नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात असा निर्णय घेण्यात आला.
तसेच या उमेदवारांना पवित्र पोर्टल मार्फत सर्वसाधारण भरती प्रक्रियेत गुणवत्तेनुसार अन्य रिक्त पदांवर निवडीचा म्हणजे इतर रिक्त पदांवरती निवडीचा पर्याय खुला करण्यात आला. त्यानुसार या कार्यालयाचे संदर्भ 4 कधीचा 22/8/2023 रोजी पत्रान्वये टेट 2022 चाचणी दिलेल्या एसटी पेसा असे नमूद केलेल्या सर्व उमेदवारांची माहिती आपणास निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यात आली. ही सगळी प्रक्रिया संपन्न झाली दुसऱ्या टेट प्रक्रियेमध्ये. तथापि निवड प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे हे प्रकरण आता न्याय प्रविष्ट कसं झालं तेच पाहूयात. पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल करण्यात आली आणि 27 सप्टेंबर 2023 रोजीच्या न्याय निर्णयाविरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुज्ञा याचिका एक दाखल करण्यात आली आणि सदर प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत म्हणजे जोपर्यंत पुढील आदेश येत नाही या संपूर्ण प्रक्रिया म्हणजे पेसा क्षेत्रातल्या सर्व 17 संवर्गातील पदभरतीच्या कारवाई सामान्य प्रशासन विभागाकडून काय करण्यात आलं स्थगिती देण्यात आली. बरोबर. आता ही स्थगिती आज तागायत होती. पुढे काय काय कारवाई झाली ती बघूयात. दरम्यानच्या काळात 24 मध्ये टेट 2022 नुसार पवित्र प्रणालीद्वारे नियमित शिक्षक पदभरतीची कारवाई करण्यात आली. यामध्ये पेसा क्षेत्रातील न्यायालयाने निर्णय आल्यानंतर योग्य ती म्हणजे तो निकाल राखून ठेवण्यात जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत कारवाई म्हणजे आल्यानंतर ती कारवाई केली जाईल असं नमूद केलं. यास्तव सदर उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित अन्य जिल्ह्यांकडे उपस्थित राहून करण्याचे म्हणजे पर्यायी व्यवस्था केली. त्यासाठी सूचनांमध्ये उमेदवारांना कळवण्यात आले. त्यामुळे आता गुणवत्तेनुसार आपल्या जिल्ह्यात पेसा क्षेत्रात नियुक्तीस पात्र असलेले परंतु अन्य जिल्ह्यात रुजू झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने रुजू झाले नसले तरी स्वतःच्या जिल्ह्यात पेसा क्षेत्रात रुजू होण्यास इच्छुक असणे त्यांच्या निवडीसाठी विचार करण्यात यावा असं नमूद केलं. मग पुढे जी काही कारवाई झाली बरोबर किती पात्र होते जवळजवळ 1544 उमेदवारांना तात्पुरत्या कालावधी करता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याची कारवाई म्हणजे त्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात आली होती. कारण काय होतं की जो न्याय प्रविष्ट असणार प्रकरण त्याच्यामुळे ह्या कंत्राटी पद्धतीने त्यांना नियुक्ती देण्यात आणि याच्यामुळे बराचसा त्यांच्यामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली होती. भरती प्रक्रियेला विलंबही लागत होता आणि या सगळ्याद्वारे आता जो काही निकाल आला प्रलंबित याचिकेचा अंतिम निर्णयात अधीन राहून पेसा क्षेत्रातल्या 17 संवर्गातील पदभरतींना मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे आता मान्यता देण्यात आलेली आहे. यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेत गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्तीची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भाचा निकाल या पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा ठरलेला आहे. आता त्यांचा जो पूर्वीचा असणार याला स्थगिती देण्यात आली ती स्थगिती उठवण्यात आलेली आहे. आता त्यांना ज्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या रिक्त जागा आहेत त्या जागेवरती कायम तत्वावरती नियुक्ती मिळणार आहे. याप्रमाणे आपापल्या स्तरावर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार गुणवत्तेनुसार एसटी पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना विचारात घेऊन नियुक्तीस पात्र असल्याची खात्री करूनच उक्त शासन निर्णय 11/2/2026 नुसार कधीचा जस्ट आता झालेला आहे तो शासन निर्णय 11/2/2026 नुसार आरक्षण मर्यादित नियुक्ती देण्याची कारवाई तात्काळ आता जी पूर्वी त्यांना म्हणजे कंत्राटी पद्धतीने होतं आता त्यांना डायरेक्टली कायम पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी असा आदेश देण्यात आलेला आहे. तदनंतरही रिक्त राहणारी पदे परत जी काही रिक्त पदे राहतील या सगळ्यांना नियुक्ती दिल्यानंतर ती पवित्र पोर्टलद्वारे भरण्यासाठी म्हणजे आता जी काही टेट थर्ड झालेली आहे त्यातून राहिलेली जागा भरण्यासाठी म्हणजे आता ती स्थगिती उठवण्यात आलेली आहे. कारण हे न्याय प्रविष्ट प्रकरण होतं. म्हणजे आता जी काही पेसाशी निगडीत असणारे जी काही विद्यार्थी वर्ग असतील किंवा शिक्षक भरतीशी रिलेटेड विद्यार्थी त्यांच्यासाठी नक्कीच एक महत्त्वपूर्ण बाब आहे. अनेक कालावधी मध्यंतरी गेला आणि या न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे त्यांच्या नियुक्त्या रखडल्या गेल्या होत्या किंवा कंत्राटी पद्धतीने त्यांना काम करावं लागत होतं. आता त्यांना या स्थगिती उठवल्यामुळे एक प्रकारचा त्यांना न्याय मिळत आहे आणि त्यांना त्या नियुक्त्या मिळत आहेत. म्हणजे रिक्त असणाऱ्या जागांवरती त्यांची निवड होईल आणि बाकीच्या काही रिक्त झालेल्या जागा आता नवीन जी काही भरती प्रक्रिया अवलंबली जात आहे त्यानुसार होईल. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. महत्त्वपूर्ण अशी बाब आहे. माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह अपडेटसह. गुड बाय.
अँड टेक केअर.